शांतीब्रह्म श्रीमंत शेखनाथ महाराजांचा संतांची महती वर्णन करणारा असा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. आपल्या तांदुळनेर गावामध्ये वैकुंठवासी हरिभक्तीपरायण श्री नामदेव महाराज वामन यांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हा जो एक दिवसीय कार्यक्रम या ठिकाणी त्यांच्या भक्त परिवारानं त्यांच्या कुटुंबियांनी आयोजित केलेला आहे. त्याच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग हा एकनाथ महाराजांचा संतपर प्रकरणातला आहे. या कार्यक्रमाच्यासाठी म्हणून माझे मित्र आणि आमच्या पैठणमध्ये वारकरी शिक्षण संस्था स्थापन करून वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार करण्याचं कार्य करणारे हरिभक्तीपरायण श्री शरद महाराज फासाटे यांनी या कार्यक्रमाच्यासाठी मला आमंत्रित केलं आयोजकांच्या वतीनं. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या भेटीचा आणि महाराजांच्या समाधीच्या दर्शनाचा योग जुळून आलेला आहे. श्री महाराजांची परंपरा ही नाम भक्ती ध्यान आदींची प्रसार करणारी परंपरा आहे. थोडं मोकळा करावं, तबल्यासारखं आहे, थोडं मोकळा करा किंवा बेस कमी केला तरी चालेल. मग या भारताच्या पातळीवरती अनेक परंपरा अव्याहतपणे त्यांचं अस्तित्व टिकून आहे. प्रत्येकाची साधना किंवा साधना करण्याची पद्धती, साधना सांगण्याची पद्धती ही कदाचित निराळी असू शकते, परंतु साधने व्यतिरिक्त परमार्थ काही घडू शकत नाही. आणि म्हणून हा आदर्श आपल्या शिष्यांपर्यंत पोचावा याच्यासाठी अव्याहतपणे अशी उपासना करणारे वैकुंठवासी नामदेव महाराज यांचा शिष्य परिवार मला सांगण्यात आलं की बीड आणि साधारणतः खानदेश या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या परिसरामध्ये श्री महाराजांची समाधी आहे, त्यांच्या गुरूंचीही समाधी याच ठिकाणी आहे. त्यामुळे अशा पवित्र प्रांगणामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे. त्यांची ही अतिशय चांगल्या पद्धतीनं चालणारी परंपरा महाराजांचे नातू हरिभक्तीपरायण श्री गुरुचरण महाराज वामन यांच्या माध्यमातून सुरू आहे. आणि आपण सर्वजण त्यांनी दिलेल्या सादाला प्रतिसाद देता उपस्थित राहता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. आपल्याकडे गेलेल्या माणसांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची पद्धती चालत आलेली आहे, परंतु एक काळ असा होता की हयातीमध्ये असताना, मनुष्य हयातीत असताना त्याचं महत्त्व कधी टिकलं नाही किंवा त्याचं महत्त्व कधी लोकांना वाटलं नाही. परंतु तीच व्यक्ती जेव्हा जाते तेव्हा तिच्या संबंधानं काही कार्य करण्यात येतं असं आपण पाहतो. परंतु हल्लीच्या काळामध्ये थोडंसं वातावरण बदललेलं आहे. हयातीमध्ये जी व्यक्ती मोठी झालेली आहे ती नंतर सुद्धा आठवणीत राहते, अर्थात तिचं कार्य सुरू ठेवणारी परंपरा अव्याहतपणे टिकणं गरजेचं असतं. आणि ही परंपरा गुरुचरण महाराजांच्या माध्यमातून सुरू आहे. त्यांचं अध्ययन सुरू आहे. वयाने ते लहान आहेत, परंतु कमी वयामध्ये मोठी जिम्मेदारी त्यांच्यावरती आहे. आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे या परिसराचा आध्यात्मिक विकास झाल्याशिवाय राहणार नाही. कारण जिथे जिथे कार्य करणारी माणसं असतात, वारकरी संप्रदायाचं अध्यात्माचं कार्य करणारी मंडळी ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणचा परिसर हा कधी वांझ राहत नाही परमार्थाच्या दृष्टीनं. तिथे निश्चितपणे काही ना काहीतरी परमार्थाच्या दृष्टीनं काही कार्य घडत असतं. आणि या कार्याच्यासाठी आपण सर्वांनी निश्चितपणे त्यांना मदत केलेली आहे. त्याच्याशिवाय या सगळ्या गोष्टी घडत नाहीत. नाहीतर थोडंसं गावापासूनही लांब आहे, थोडंसं राहुरी म्हणा किंवा तांदुळनेर हे गावाच्या थोडंसं बाहेर आहे, परंतु तरीसुद्धा आपण त्यांच्यावरती
प्रेम करता आणि ते सुद्धा त्या प्रेमाला पात्र ठरतायत, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. नाहीतर अशी अनेक माणसं मी बघितलेली आहेत की त्यांना काही मोठी परंपरा लाभलेली आहे, परंतु परंपरा लाभलेली असूनही कर्मदरिद्रीपणामुळे ते आपल्यासाठी आहे, आपली जिम्मेदारी आहे असं न विचार करता आपला आपला व्यवहार ते जगत बसत असतात. त्यामुळे ही अध्यात्माची परंपरा लक्षात घ्या. परंपरा या दोन प्रकारच्या आहेत, व्यावहारिक परंपरा आणि आध्यात्मिक परंपरा. व्यावहारिक परंपरा सांभाळायला सगळ्यांना आवडते. बापाची शेतीवाडी असेल, मोठा बंगला असेल, गाड्या असेल, अजून काही प्रॉपर्टी असेल, सोनं नाणं असेल, त्याचा उत्तराधिकारी होण्यासाठी धडपड असते. मानपान असेल, त्याचा उत्तराधिकारी प्राप्त होण्यासाठी धडपड असते. परंतु जी कर्म करण्याची वृत्ती आहे, जे काही कार्य परंपरेनं आणलेलं आहे, आपल्या पूर्वसुरींपर्यंत आलेलं आहे, ते आपल्यापर्यंत यावं आणि आपण त्याच्यामध्ये वृद्धी करावी. ही बुद्धी, ही सुबुद्धी कोणाला प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे की अमुकचा कोणीतरी आहे म्हणून मोठेपणा प्राप्त, अमुकचा कोणीतरी आहे आणि म्हणून ती परंपरा चालत आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला माना. हल्लीचा काळ तसा नाही. पूर्वीचा काळ असा होता की तुम्ही कोणाचा तरी मुलगा असाल, कोणाचा तरी नातू असाल, कोणाच्या तरी घराण्यामध्ये जन्माला आलेला असाल तर त्यावेळी तुमचा मोठेपणा मानला जायचा. पण आता तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. निश्चितपणे सांगतो की एखादी दिव्य परंपरा ही तेव्हाच टिकत असते जेव्हा त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना जाणीव असते की नेमकं करायचं काय. गडबड इथेच होते, काय करायचं हेच कळत नाही. लोक संभ्रमावस्थेमध्ये टाकून देत असतात आणि मग संभ्रमित झालेला माणूस हा जगात काहीही करू शकत नाही. तो फक्त विचारत करत बसतो की मी काय केलं पाहिजे, काय करायला नको. जग पुढे गेलेलं असतं, परंतु काळाच्या बरोबर आपण चाललं पाहिजे. त्यामुळे जेव्हा आपल्याला कुठली परंपरा प्राप्त होते त्या परंपरेचं पायकत्व जपण्याच्यासाठी म्हणून आपण तत्पर राहिलं पाहिजे. आपल्याकडून अशी एखादी चूक घडायला नको की आपल्या पूर्वजांचा काही अपमान होईल, आपल्या पूर्वजांवरती लोक ताशेरे ओढतील, असं काही आपल्याकडनं घडायला नको. ही भूमिका प्रत्येक परंपरेच्या माणसानं लक्षात ठेवली तर परंपरेला मान पहिल्यापासूनच आहे, पण तो आणखी वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि महाराज त्या दृष्टीने कार्य करतायत, ही अत्यंत चांगली बाब आहे. इथे मी या राहुरी तालुक्यामध्ये मला असं वाटतं कदाचित पहिल्यांदा आलो असेल, कुठेतरी दुसरीकडे लांब आलेलो असेल, पण ह्या परिसरामध्ये मी पहिल्यांदा आलेलो आहे. आणि इथे आल्याच्या नंतर आमचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध ज्यांच्याशी आहेत, आमचे श्री विजय उंडे पाटील आहेत, त्यांचे चिरंजीव राहुल हे अत्यंत माझे जवळचे घनिष्ठ मित्र आहेत. आणि खरं तर तसं बघितलं तर आमच्या बांधाला बांध होता आमच्या घराच्या बांधाला बांध होता पुण्यामध्ये. परंतु आता त्यांनी पण घेतलंय, आम्ही पण घेतलंय आणि म्हणून आता थोडंसं भेट जरी अवघड झाली तरी सुद्धा त्यांनी मला सांगितलं की मी इथेच आहे, पुण्याला नाही आहे. आणि म्हणून त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाची या निमित्तानं भेट झाली. आणि आज नाथ महाराजांचा अभंग हा कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की विषय काय आहे त्याच्यावरती अभंग निवडणं अपेक्षित असतं. पुण्यस्मरण आहे, महात्म्याचं पुण्यस्मरण आहे. महात्म्याच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं संतांचंच वर्णन, संतांच्याच दृष्टीनं काही आपल्याला क्रिया, काहीतरी आपल्याला चिंतन करता येईल का याचा विचार आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून नाथ महाराजांचा एक अत्यंत सुंदर आणि अतिशय साधं आणि एखाद्या महात्म्याला शोभणारा, त्यांच्या आयुष्याला शोभणारा असा अभंग आज कीर्तनासाठी निवडला आहे. विठ्ठल विठ्ठल